नव्हती, कारण किमान ₹1,00,000 लागले असते वकिलाला. उगाच काय करायचं, कारण पुढे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या त्या ठिकाणी रो हाऊस बांधकाम झालेलं आहे आणि कुठलीच परवानगी न घेता त्या ठिकाणी सर्रासपणे पाईपलाईन टाकली आणि ती ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनला जोडण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. कुठल्या परवानग्या आपल्या विभागामार्फत दिल्या गेल्या आहेत का आणि कशा पद्धतीने आपण याच्यावर कारवाई करणार आहात? सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की गावठाण हद्दीबाहेर ज्या काही परवान्या या संदर्भात द्यायच्या असतात, बांधकाम परवाना किंवा मग त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत, तर ह्या सर्व आता नगररचना विभागाच्या परवान्यानंतर ह्या कामं येण्यात येतात. ग्रामपंचायतीला याबाबत विचारणा केली असता त्यांना याबाबत कुठल्याही परवानग्या अद्याप मागण्यात आलेल्या नाही आहेत असे समजले. तसेच त्या ठिकाणी तुम्ही जे पाईपलाईन टाकलेली आहे त्याबाबत देखील परवानग्या ग्रामपंचायतीला मागण्यात आलेल्या नाही आहेत. तरी ग्रामपंचायतीने यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवान्या ह्या नगररचना विभागाकडून संबंधित बिल्डरने ह्या पूर्तता केली की नाही याची खातरजमा करावी, कारण नंतर शेवटी या सगळ्या नियमानुसार केलेल्या बांधकामांना आपल्याला मूलभूत सुविधा पुढे पुरवाव्या लागतील. तर त्यासाठी आवश्यक त्या परवान्यांची जी माहिती आहे ती ग्रामपंचायतीने घ्यावी. काय कारवाई या प्रकरणी आता पहिल्यांदाच हा विषय समोर येतो आहे, त्यामुळे या प्रकरणाची अगोदर चौकशी करण्यात येईल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मार्फत, आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यानंतर मग पुढील आपण निर्णय त्याबद्दल घेऊ शकतो.